नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या 2 वाहनांमधून डिझेल चोरी झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. जवळपास 350 लिटर डिझेल चोरीला गेल्याची माहिती समोर आली असून ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने चाललेला डिझेलचा टँकर घारगाव परिसरातील लक्ष्मी हॉटेल समोर आलेला होता. मात्र अचानक काहीतरी बिघाड झाल्यानं चालकानं तेथेच टँकर उभा करून झोपी गेला. मात्र रात्रीच्या सुमारास स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरट्यांनी त्या वाहनातील 200 लिटर डिझेल चोरलंय. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. तर त्याच ठिकाणी काही अंतरावर उमेश खोंड यांनी माल भरून आल्यानंतर ट्रक उभी करून ठेवलेली होती. त्यातूनही 150 लिटरच्या आसपास डिझेलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान पठार भागामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यातच अशा घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डिझेल चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या अज्ञात चोरट्यांच्या घारगाव पोलिसांनी मुसक्या आवळाव्या अशी मागणी होती आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, घारगाव. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.